आरोग्य विभागाला सन्मान मिळवून देण्याचे काम आशा कार्यकर्त्यांनी केले. आशा कार्यकर्त्यांसंबंधी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर आर.एस. देवणेकर यांचे कौतुकास्पद वक्तव्य. नमस्कार, स्वागत आहे सर्वांचे. आपण पाहत आहात KG न्यूज इंडिया मराठी. आशा कार्यकर्त्यांनी केलेले कार्य आरोग्य विभागाला सन्मान मिळवून देणारे असून त्यांचे कार्य म्हणजे एक उत्तम समाजसेवा आहे, असे कौतुकास्पद वक्तव्य औसा येथील तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर रवनाथ देवणेकर यांनी केले. लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातल्या पंचायत समिती सभागृहात घेण्यात आलेल्या आशा डे या कार्यक्रमात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, यापूर्वी समाजात मृत्यूचा दर 1 कोटीच्या मागे 20 लाख होता, परंतु वैद्यकीय सेवा सुधारणा झाल्याने त्याच्यात परिणामकारक बदल घडवून आणण्यात आले आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. डॉक्टर बंग दाम्पत्याने आरोग्याची वैद्यकीय सेवा त्या जागीच मिळाव्यात म्हणून आशा कार्यकर्त्यांचा प्रस्ताव ठेवला. हे कार्य महिला चांगल्या प्रकारे करू शकतात म्हणून शासनाने 2005 मध्ये आशा कार्यकर्त्यांची निर्मिती केली. अगदी तुटपुंज्या 50 ते 150 रुपयावर आशा कार्यकर्त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात मोठ्या सन्मानाचे कार्य केले आहेत, असेही डॉक्टर देवणेकर यांनी शब्दसुमनाने आशा कार्यकर्त्यांचा गौरव केले. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आदर्श भारतीय राज्यघटनेमुळे समाजात महिलांना सन्मानाने वावरता येत आहे, हे सत्यही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. स्त्रियांच्या पुढाकारातूनच समाजाची अर्थात देशाची प्रगती व उन्नती जलद गतीने होते, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे. आशा कार्यकर्त्यांनी संविधानाचा आधार घेऊन समाजाची प्रगती घडवून आणावी असा संदेशही त्यांनी यावेळी दिला. यावेळी आदर्श काम करणाऱ्या आशा कार्यकर्त्यांचा आरोग्य विभागात कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान कर्मचाऱ्यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून देवणी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी माननीय सगर वरांडेकर साहेब, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर आर.एस. देवणेकर साहेब, तालुका आरोग्य अधिकारी माननीय डॉक्टर मोहिते साहेब, पंचायत समितीच्या सभापती सौ अंकिता सुशांत पाटील, संभाजी पाटील तळेगावकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सदाशिवराव पाटील तळेगावकर, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व डॉक्टर, सिस्टर्स, सर्व कर्मचारी, आशा गटप्रवर्तक रेखा लांडगे, श्यामला वाडेकर, आम्रपाली सुरेंशी, अनुराधा कोनाळे, आशा कार्यकर्ती कमल बिरादार, जयश्री कांबळे, सुनीता सगर, छाया गायकवाड, रेणुका सुरेंशी, संगीता संते, मनीषा सुरेंशी, सुरेखा सुरेंशी, शोभा रणदिवे, आशा कांबळे, बिबिनंदा मानकरे, रंजना रणदिवे आदी सह सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. तर 20 लाख बालकं मरायची. त्यांनी विचार केला की वा हे लोक मरत आहे, त्याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, म्हणून त्यांनी विचार काढला की त्या काळामध्ये डिलिव्हरी कसं व्हायची माहित आहे का? डिलिव्हरी व्हायची असल्या एक रूम असायची काळीभोर. आता सगळे आपण तसंच जन्मलो बरं का सिनेमा. या रूम मध्ये कोणीच जायचं नाही, ते दाई सोडून कोणीच जायचं नाही. मग त्या काळामध्ये असं होतं, एक जर जन्मले त्याच्यामध्ये लेकरू जन्मलं मग 40 दिवस कोणी जायचं नाही मध्ये. तसंच मग त्या काळामध्ये असा नियम होता की गरोदर आईला जर खाऊ पिऊ घातलं तर डिलिव्हरी फार धोका होईल, डिलिव्हरीत बाई मरेल, म्हणून त्यांना जेवण सुद्धा द्यायचं नव्हतं. लेकराला आपण जन्मल्या पहिलं दूध देतो, त्या काळात 3 दिवस दूध द्यायचं नाही असं नियम काढला. या सर्व गोष्टीमुळे बालकाचा मृत्यू होला. म्हणून राणी बंग आणि अभय बंग 1980 आणि 90च्या काळामध्ये त्यांनी एक सिस्टम काढलं की गावातली सर्व्हिस गावातच द्यायची. ज्या गावामध्ये जे सर्व्हिस आहे आरोग्याची ते तिथंच त्यांच्या मार्फतच गावाची सर्व्हिस गावाच्या माध्यमातूनच द्यायचं. त्याने विचार केला की या ठिकाणी जर पुरुषाला तर काम आहेतच, पण स्त्रिया मार्फत एक काम होईल म्हणून. अरे वा, तुमचं नाव घ्या, लाईटच आली. म्हणून त्याने विचार केला की या महाराष्ट्रामध्ये काहीतरी असं निर्माण केलं पाहिजे, म्हणून एक महिलेची नियुक्ती केली पाहिजे. त्या गल्लीतली एक महिला जर असली तर सर्व आरोग्य सुधरेल. ह्या हिशोबाने त्याने 2005 मध्ये पहिल्यांदा आशाची निर्मिती केली. आणि केल्यानंतर जे 2 लाख बालक मृत्यू पावत होते, जे 20 लाख मृत्यू पावत होते, त्याचा परिणाम असा झाला की हे आशा पद निर्माण झाल्यावर फक्त 5 लाख बालक मृत्यू पावले, म्हणजे 15 लाख बालक वाचायला सुरू केले. याची दखल लॅन्सेट नावाचं एक मॅगझिन असते आमचं, जगाने दखल घेतलं की बाबा बरोबर आहे, म्हणून याचं अनुकरण परदेशामध्ये 80 देशाने केलं. आज 80 देशामध्ये असाचा कार्यक्रम चालू आहे. म्हणजे तुमचं एवढं काम चांगलं आहे आणि का आपण स्त्रीला आपण
बघा सगळ्यांचा वाढदिवस असतो बरं का. डॉक्टर्स डे असतो, त्यानंतर फार्मासिस्ट दिवस असतो, वेगवेगळ्या पक्षाचा दिवस असतो, पण तुमचा दिवस कस का सरकारनं करतंय का तुमच्या ताकद फार खतरनाक आहे. या ताकदीमुळे काय नाही. पाटील साहेब टाळ्या वाजवले बरं का, मला डाऊट आला. साहेब टाळ्या वाजवावं लागतं रे तापाय. कारण स्त्रीची शक्ती फार खतरनाक आहे बरं का. म्हणतो ना आपण, स्त्री क्षणाची पत्नी अनंतकाळची माता आहे, स्त्री सुंदरतेचा कोमलतेचा पवित्र मांगल्याचा प्रतीक आहे, तर संस्कृतचा रक्षक आहे. यत्र नार्यस्तु पूज्यते रमन्ते तत्र देवता. ज्या ठिकाणी स्त्रीचा सन्मान केला जातो त्या ठिकाणी परमेश्वर नांदतो. म्हणून आजच आषाढे करून आपला सन्मान या ठिकाणी करण्यात आलेला आहे. खरं तर आपण म्हणतो ना, पहिल्यांदा आता शेती म्हणतो साहेब, कृषी उत्पन्न बाजार समितीचे साहेब होते आमचे. झाडाच्या म्हणजे बिया जमिनीवर पडल्या, झाडाच्या बिया जमिनीवर पडल्या, ते पहिल्यांदा स्त्रीनं पाहिलं आणि स्त्रीनं शेतीचा शोध लावला. ज्या वैदिक शास्त्रामध्ये आपण राहतो, या वैदिक शास्त्राचा शोध स्त्रीनं लावला, संगीताचा शोध स्त्रीनं लावला, संस्कृत आपण म्हणतो ना आपण कवितेचा शोध स्त्रीनं लावला. या सर्वांची जननी म्हणजे स्त्री आहे. म्हणून त्याच्यामध्ये एवढं पावर आहे साहेब, लयच खतरनाक पावर आहे. पाटील साहेब तुम्ही टाळ्या वाजवा, मला सांगा. तुझ्यात पाटील खरखरच मला वाटलं तुमच्यासारखा सन्मान प्रत्येक पतीनं आपल्या पतीला दिला पाहिजे. म्हणून बाकी जरा मागचे नाराज होऊ नका, येत तुमच्याकडे. आता कसं बघा, या देशामध्ये या पृथ्वीवर परमेश्वरानं दोन शक्ती निर्माण केलेला आहे. एक स्त्री शक्ती, दुसरा धनशक्ती. आता म्हणतात ना, एका संस्कृतमध्ये म्हणलेला आहे, वेदद्वेष ब्रह्मचक्र कांतुष्य कनक सुचः तासुतेष्ण नाशका साक्षात बही नराकृतिहा. या पृथ्वीवर दोन शक्त्या निर्माण केल्या. एक आहे धनशक्ती आणि एक आहे स्त्री शक्ती, नारी शक्ती. याच्या मागे जर वाईट भावनेनं जर कोणी लागलं, तासुतेष्ण नाशका साक्षात बही नराकृतिहा, त्याचं वाईट झाल्याशिवाय राहणार नाही असं पुस्तकात लिहिलंय. ज्याला कुणाला जर लागायचं असेल तर लागून बघा. ही फार महान शक्ती. म्हणून देवणी तालुका प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवेसह KJ न्यूज इंडिया मराठी. आपण पाहत राहा जिल्ह्यासह राज्यातल्या घडामोडी. व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.